नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपले माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। संडास बाथरूमसाठी मिळणार 12,000 रुपये अनुदान। तर यासाठी अर्ज कसा करायचा हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जायचं आहे। इथे गेल्याच्या नंतर सिटीजन कॉर्नर या ऑप्शनमध्ये ॲप्लिकेशन फॉर IHHL या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिटीजन रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्याच्या नावाने अर्ज करायचा आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। नंतर मेल फिमेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली क्लिक करून तुमचे राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर कॅप्चाप्रमाणे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून मोबाईल नंबर टाकून OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP टाकून इथे तुम्हाला तुमचा खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर डाव्या साईडला इथे न्यू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे राज्य आणि जिल्हा निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली तुमच्या तालुक्याचे नाव निवडायचे आहे। तालुक्याचे नाव निवडल्याच्या नंतर खाली ग्रामपंचायतचे नाव निवडायचे आहे। ग्रामपंचायतचे नाव निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला गावाचे नाव निवडायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला परत एकदा गावाचे नाव निवडून खाली तुमचं आधार कार्डवरचे जशाल तसे नाव टाकायचे आहे। मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला तुमच्या नावाची स्पेलिंग चुकून द्यायची नाही आहे। नंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून खाली टिक करून व्हेरीफाय आधार नंबर या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमचे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कॅटेगरीमध्ये तुमचे राशन कार्ड कोणतं पिवळं आहे की हे केशरी आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची इथे सब कॅटेगरी निवडून घ्यायची आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर समोर ईमेल ID आणि ॲड्रेस टाकून तुम्हाला नंतर IFSC कोड टाकायचा आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या बँकचे नाव येईल। त्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पासबुकचा फोटो अपलोड करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे। तर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस कसे चेक करायचे ते बघूया। इथे तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली ट्रॅक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचे आहे। आता तुमच्यासमोर तुमच्या ॲप्लिकेशनची स्थिती आलेली आहे। आता तुमचा हा अर्ज ग्रामसेवककडे पडताळणीसाठी गेलेला आहे। तिथे मंजूर झाल्याच्या नंतर बाकीची पुढची प्रोसेस होईल व ती तुम्हाला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बाथरूमसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो सदरील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।